शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये सध्याच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी क्लायमेटच्या व्हेरिएशनमुळे बऱ्याच ठिकाणी आर्यमान व्हरायटी असतील किंवा इतरत्र 108च्या व्हरायटी असतील, याच्यामध्ये साधारणतः 45-50 दिवसाचा प्लॉट झाल्याच्या नंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसतो. आता हा व्हायरस काय येतो आणि आपण याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे या संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी एकदा काका तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा. जगन मुरलीधर शिंदे. माझा मोबाईल नंबर 97 63 63 65 18. आपण पहिल्यापासून शेड्यूलचं फॉलोअप घेतलं. पूर्ण पहिल्यापासून घेतलेलं आहे. तुमचं गाव तालुका जिल्हा एकदा सांगा. माझं गाव पीर कल्याण, जालना जिल्हा, तालुका जिल्हा. आता इथे द्राक्षाचे भरपूर प्लॉट आहे आपले. हो तुम्ही टोमॅटोचा पण प्लॉट रजिस्टर केला. हो, एकंदरीत काय अनुभव वाटला? मला एकदम चांगला अनुभव वाटला. कारण आमच्या गावात भरपूर आहे टमाट्याचे प्लॉट दुसरे पण त्यांची क्वालिटी आणि याच्या क्वालिटीमध्ये खूप काही फरक आहे. जमीन आसमानचा फरक. जमीन आसमानचा फरक आहे. बरं, शेड्यूल पूर्ण फॉलोअप केलं. शेड्यूल पुरेपूर फॉलोअप केलं. काय सांगाल दादा? नाही, त्यांच्या आपलं द्राक्षेचं हे असताना पण मी त्यांच्या मागच लागलो. किंवा तुम्ही सरांचं तुम्ही हे एकदा करूनच घ्या म्हटलं. बरोबर. त्यांनी पण पूर्ण हे करून घेतलं. बरं, नक्कीच बदल चांगला दिसला. हो, रिझल्ट पूर्ण. शेतकरी बघायला येत असतील. हो, येते नाही येतात ना. भरपूर शेतकरी येऊन गेले. हा ना. अनुभव ज्यांचे जे 4-4-5-5 वर्षांना करतात ते सुद्धा येऊन गेले या प्लॉट मध्ये. तर त्यांचं पण म्हणणं आलं की तुझा प्लॉट आमच्या प्लॉट पेक्षा खूप काही चांगला आहे आणि तुला माल पण भरपूर निघून यायचा. तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, आपण दिलेलं शेड्यूल आणि त्याचा फॉलोअप, त्याच्यामध्ये घेतलेले स्प्रे. आता लक्षात घ्या, व्हायरससाठी 2 ते 3 महत्त्वपूर्ण स्प्रे असतील. व्हायरस येण्याची कारणे पण तुम्हाला सांगितलेले याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये. आजही सांगतो की आपल्याला सर्वात महत्त्वाचं की पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपल्याला कम्प्लिटली कमी करायचा आहे किंवा तो आपल्याला संपला पाहिजे. दुसरी गोष्ट, झाडातील रोगप्रतिकार क्षमता आपल्याला वाढवणं, त्याचबरोबर लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मुख्य अन्नद्रव्य याची पूर्तता वेळोवेळी करणं, या सर्व गोष्टींवरती तुमचा व्हायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी अवलंबून असतो. त्याचबरोबर व्हेरिएशनच्या क्लायमेटमध्ये आपण त्याला पाणी नियोजन, खत व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, हे कामकाज करत असताना तुम्हाला ज्याही वेळेस व्हायरसचा प्रादुर्भाव वाटत असेल त्यावेळेस आपण पहिले पांढऱ्या माशीच्या फवारण्या करून घेणं गरजेचं आहे. आता पांढऱ्या माशीसाठी 2 ते 3 फवारण्या फार महत्त्वपूर्ण असतील. त्याच्यामध्ये पहिली फवारणी आपल्याला घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉसिमोक्रॉप सायन्स, लक्षात घ्या, कॉसिमोक्रॉप सायन्स अटॅक ऑन घ्यायचे 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. त्यासोबत आपल्याला ॲसिटामोप्राइड घ्यायचे 200 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक, मग तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइडमध्ये तुम्ही एंट्राकॉल 500 ग्रॅम अशी एक फवारणी आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण कार्टाफ हायड्रोक्लोराईड 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम, त्यासोबत नार्विन 200 मिली अशी सुद्धा आपण एक फवारणी करू शकतो. आता लक्षात घ्या, कीटकनाशकच्या फवारणी घेतल्यानंतर आपल्याला कुठेतरी झाड नक्की स्ट्रेसमध्ये जातं, लक्षात घ्या. त्यासाठी सुद्धा आपल्याला मायक्रोन्युट्रिएंटच्या सुद्धा फवारणी घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला चांगल्या कंपनीचा मायक्रोन्युट्रिएंट कॉम्बीएफ 100 ग्रॅम, त्यासोबत रुबिकॉन 250 मिली, त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक रोको 250 ग्रॅम अशी सुद्धा आपण एक फवारणी घेतली तर आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. आता हेच करत असताना पांढऱ्या माशीसाठी अजून एक महत्त्वपूर्ण फवारणी आहे. ती फवारणी घेत असताना तुम्हाला सिंजेंटा कंपनीचा पेगासस घ्यायचं आहे 200 ग्रॅम, त्यासोबत आपल्याला फिनिक्स कंपनीचं बायोनिम घ्यायचं आहे 400 मिली. अशा सुद्धा याची एक फवारणी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. हेच करत असताना टाटा कंपनीचं क्लास्टो एकरी 200 ग्रॅम प्रमाणात आपण ती सुद्धा एक पांढऱ्या माशीसाठी फवारणी घेऊ शकतो. या फवारण्या आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण असतात. नक्कीच आपण त्यांचा वापर करत असताना आपण जसं शेड्यूल येतं त्याचा फॉलोअप घेऊन आपण त्या पद्धतीने त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्हायरससाठी सुद्धा 3 ते 4 फवारण्या महत्त्वपूर्ण असतील. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी घ्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चिलेटेड झिंक 100 ग्रॅम किंवा आपण त्या ठिकाणी झिंक स्टार घेऊ शकतो 250 मिली आणि त्यासोबत आपल्याला ताक घ्यायचं आहे 2 लिटर. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वपूर्ण फवारणी असेल. चिलेटेड झिंक घेत असेल तर 100 ग्रॅम घ्या, झिंक स्टार घेत असेल तर 250 मिली घ्या, ताक घ्यायचं आहे 2 लिटर, त्यासोबत आपल्याला अँटीऑक्सिडंट घ्यायचं आहे 200 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचं आहे नेटिव्ह 100 ग्रॅम. अशा पद्धतीची एक फवारणी आपण घेतल्यानंतर आपल्याला व्हायरसला खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. ज्या ठिकाणी पानांच्या वाट्या दिसत असतील, झाडं गोळा झालेली दिसत असतील, अशा ठिकाणी आपल्याला कोजेन घ्यायचे 500 ग्रॅम. लक्षात घ्या, फिनिक्स हायटेक कंपनीचं कोजेन आपल्याला घ्यायचे 500 ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम आणि त्यासोबत एक बुरशीनाशक 500 ग्रॅम एंट्राकॉल. अशा पद्धतीची जरी आपण एक फवारणी घेतली तर चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. ज्या ठिकाणी वारंवार पानांवरती पाणी साचून राहतं अशा ठिकाणी आपल्याला कीटकनाशक सोबत बुरशीनाशक चांगलं, मग तुम्ही सिमोडीज घेत असाल तर सिमोडीज घ्यायचे 180 मिली किंवा 200 मिलीपर्यंत, 240 मिलीपर्यंत एकरीचं प्रमाण आहे, परंतु आपण 180 ते 200 मिली 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला मेराविडिओ एकरी 200 मिली अशा प्रमाणात आपण एक फवारणी घेऊ शकतो. ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला करपा असेल, त्याचबरोबर पानांची क्वालिटी, कुठल्याही बुरशीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल आणि अशाच पद्धतीच्या
जे आपण मी करप्याच्या फवारण्या तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्या पद्धतीच्या फवारण्या जरी आपण आदलून बदलून त्या ठिकाणी घेतल्या तर आपल्याला कुठेही करप्याचा असेल, गेरव्याचा असेल प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही. आता हेच करत असताना आपण ड्रिपच्या ॲप्लिकेशनमधून सुद्धा आपल्याला 2 ते 3 ड्रिपचे ॲप्लिकेशन फार महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन आपल्याला 35 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन घ्यायचं, त्याच्यामध्ये प्लॅनोफिक्स घ्यायचं आहे 100 मिली. त्यासोबत आपल्याला मार्क सोल्युशन घ्यायचं आहे 3 ते 4 किलो किंवा हायड्रोस्पीड आपण घेऊ शकतो 3 ते 4 किलो. अशा पद्धतीचं एक ड्रिपचं ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक्सेल घ्यायचं 1 लिटर. हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला फुटवा, फुलकळी आणि सगळ्या याच्यामध्ये फार मोठे चेंजेस त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. हा डोस झाल्यानंतर आपल्याला पुढच्या दृष्टीने जेणेकरून आपली फुल सेटिंग चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे, त्यासाठी आपल्याला परत एक डोस आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 11-44-11 हेनिंग सोल्युशन घ्यायचं आहे 2.5 किलो. लक्षात घ्या, 2.5 किलो आपल्याला हेनिंग सोल्युशन ओमेक्स कंपनीचं आपल्याला घ्यायचं आहे 2.5 किलो. त्यासोबत आपल्याला रूट कव्हर घ्यायचं आहे 5 लिटर आणि त्यासोबत आपण बुरशीनाशकचा आपल्याला वापर करणं गरजेचं आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही 35% मेटालॅक्झिल, रिडोमिल आपल्याला 35%च घ्यायचं आहे 200 ग्रॅम, एकरी 200 ग्रॅम या प्रमाणात आपण जर व्यवस्थित पद्धतीने ड्रिंचिंग केली तर तुम्हाला डंपिंगचा प्रादुर्भाव कमी होईल, साईजला मदत होईल, त्याचबरोबर झाडांमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढायला त्या ठिकाणी मदत होईल आणि नक्कीच आपल्याकडे टिपक्याचा प्रादुर्भाव असेल, व्हायरसचा प्रादुर्भाव असेल तो त्या ठिकाणी कमी होईल. अशा पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर कुठेही अडचण येणार नाही. आजपर्यंत आपण हजारो शेतकऱ्यांना आपण त्याचं नियोजन बसवून दिलेलं आहे. बरेच शेतकरी कमेंट करतात, काहीतरी वेगळं चुकीचं काम करतात, परंतु आपण कामकाज करत असताना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिलेले आहे की आपण कामकाज केल्यानंतर आपला अनुभव कशा पद्धतीने येतो. आणि कुठलंही आपण केमिकल देतो, पेस्टिसाइड्स जे देतो ते तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध असतात. जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण कॉल करून विचारू शकता. नक्कीच आपण त्याला सुद्धा, जर एखादं मिळत नसेल तर आपण त्याला चेंजेस सुद्धा त्या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे व्हिडिओ आपण देतो या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कामकाज करत असताना किंवा प्लॉट रजिस्टर करत असताना शेड्यूलचा पूर्णपणे 100% फॉलोअप घेतल्यानंतरच आपल्याला झाडांमध्ये क्वालिटी असेल, मालामध्ये क्वालिटी असेल आणि चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळतं. दादा, काही खर्चात काही कसं वाटलं खर्च? नाही, खर्च काही एवढा नाही. नाही ना? नाही, नक्कीच खर्चाच्या तुलनेत प्लॉटची क्वालिटी खूप चांगली आहे. खर्चाच्या तुलनेत तर प्लॉट चांगलाच आहे. आता लक्षात घ्या, यानंतर नागपंचमीच्या लागवडींसाठी बरेच शेतकरी प्लॉट रजिस्टर करतायत. तुमचे ग्राफ्टिंगचे प्लॉट असतील, ग्राफ्टिंगचे सुद्धा बरेचशा कमीत कमी 150-200 प्लॉट आताच्या नागपंचमीच्या लागवडीचे त्या ठिकाणी बुकिंग झालेले आहे. आणि जे शेतकरी याच्यानंतर प्लॉट रजिस्टर करत असतील त्यांच्यासाठी ऑफिसचे क्रमांक सांगतो. ऑफिसचे क्रमांक आहेत 9834252214, 9168 000 501, 502, 503, 504 आणि 509. या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. काही अडचणी असतील तर विचारत चला. त्याचबरोबर आपण जे व्हिडिओ देतो, मग तुमचं इन्स्टा ID, फेसबुक, यूट्यूब कुठल्याही माध्यमावरती त्या ठिकाणी व्हिडिओ असतात, त्यामुळे कोणत्याही पेजला तुम्ही नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.